हे काय वदले साई समर्थ, काय असावा की मथितार्थ, लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ, काहीही अर्थ कळेना. ऐसा विचार करीत करीत अनंतराव माघारा येत, कथिले संभाषण इत्थंभूत, केळकरा प्रततयाने. म्हणती सौदागर तो कोण, लेंडियांचे काय प्रयोजन, नवांचेच काय कारण, सांगा उलगडून हे मजला. दादा हे काय आहे कोडे, मी अल्पबुद्धी मजते नुलगडे, होईल बाबांचे हृदय उघडे, ऐसे रोकडे मज कथा. दादा वदती मजही नकळे, ऐसेच बाबांचे भाषण सगळे, परितयांच्याच स्फूर्तीच्या बळे, कथितो आकळे जे मज. कृपा ईश्वरी ते हे घोडे, हे तो नवविधा भक्तीचे कोडे, विना भक्तीन परमेश्वर जोडे, ज्ञानान आतुडे एकल्या. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण, चरण सेवन अर्चन वंदन, दास्य सख्य आत्मनिवेदन, भक्ती हे जाण नवविधा. पूर्ण भाव ठेवून अंतरी, यातून एकही घडली जरी, भावाचा भुकेला श्रीहरी, प्रकटेल घरीच भक्ताच्या. जप तप व्रत योग साधन, वेदोपनिषद परिशीलन, उदंड अध्यात्म ज्ञान निरूपण, भक्तिविहीन ते फोल. नको वेदशास्त्र व्युत्पत्ती, नको ज्ञानी हे दिगंत कीर्ती, नको शुष्क भजन प्रीती, प्रेमळ भक्ती पाहिजे. स्वये आपणा सौदागर समजा, सौद्याच्या या भावार्था उमजा, फडकता श्रवणादी भक्तीची ध्वजा, ज्ञानराजा उल्हासे. घोड्याने घातल्या लेंड्या 9, सौदागर आतुरते धावला घेऊ, तैसाच नवविधा भक्तिभावू, धरिता विसावू मनाते. तेणेच मनास येईल स्थैर्य, सर्वाठाई सद्भाव गांभीर्य, त्यावीण चांचल्य हे अनिवार्य, कथिती गुरुवर्य सप्रेम. दुसरे दिवशी अनंतराय, वंदू जाता साईंचे पाय, पदरी बांधिल्यास लेंड्या काय, पृच्छाही होय तयास. अनंतराव तेव्हा प्रार्थिती, कृपा असावी दीनावरती, सहज मग त्या बांधिल्या जाती, काय ती महती तयांची. तव बाबा आशीर्वाद देती, कल्याण होईल आश्वासिती, अनंतराव आनंदले चित्ती, सुख संवित्ती लाधले.